नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। आज सोमवार 12 मे 2025। प्रेक्षको, डॉक्टर नीलम मोरे या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आहेत। त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये विविध विषयांवरती त्यांनी करणार असलेल्या कामाची माहिती दिली। त्यामध्ये महिलांकरता लाडकी बहीण जी योजना चालू करण्यात आली त्यातील महिलांचा सन्मान करणे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्याची कार्यक्षमता कशी वाढवता येईल हा पाहणे आणि त्याचबरोबर चौंडी या ठिकाणी जाऊन अहिल्यादेवींना नमन करणे, त्याचबरोबर तिथे महिलांच्या प्रश्नांवरती परिषद आहे आणि तिथून त्या जालना, औरंगाबाद, परभणी करून परत हा दौरा 3 दिवसामध्ये त्या संपवत आहेत। जाणून घेऊयात डॉक्टर नीलम मोरे। होतं सरकारला, पण सरकारने काही ते अजून जाहीर केलेलं नाही आहे। त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने मी काही भागामध्ये महाराष्ट्राच्या दौरे करणार आहे। त्यातला एक पहिला टप्पा जो आहे त्याच्यामध्ये 15 ते 17 मेच्या दरम्यान जे माझा हेतू आहे दौऱ्याचा, त्याच्यामध्ये 15ला अहिल्यानगर चौंडी या गावी मी स्वतः भेट देऊन अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन करणारे, महिला आघाडीशी संवाद साधणारे। त्याच्यानंतर 16 मेला संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी जाणार आहे आणि 17 मेला नांदेड आणि परभणी इथे माझा दौरा आहे। तसंच बाकीच्या भागामध्ये सुद्धा असेच दौरे करणार आहे। पाणी टंचाई ज्या ज्या भागात जाणवते खास करून त्यासाठी महिलांना कशा पद्धतीने आपण दिलासा देऊ शकू, जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत एक बैठक घेणार आहे आढाव्याची, ज्याच्यात 5 विषय असणार आहेत। एक म्हणजे महिलांवरती झालेले अत्याचार त्या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यावर काय उपाययोजना झाली हे पोलिसांना विचारणं। दुसरं पाणी टंचाई, रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते करणं जेणेकरून लोकांना स्थानिक पातळीवरती सोय होऊ शकेल। त्यानंतर ऊसतोड मजूर महिलांच्यासाठी म्हणून आरोग्य विभागाने काही उपक्रम घेतलेले आहेत, ते जिल्हा पातळीवर कितपत सुरुवात आहेत। शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण आणि शहरी भागातल्या लाडक्या बहिणींनी आम्हाला विधानसभेच्या वेळेला जे प्रेम दिलं तर त्यांना समन्वय करण्यासाठी आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी तिथे पाठवलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये काही जणींचा जो समावेश होता 40 महिलांचा, त्याही महिलांना आम्ही बरोबर घेऊन काही महिलांचे थेट इंटरव्ह्यू घेऊन त्यांना आज काय अडचणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना कशी मदत करू शकतो याबद्दल सुद्धा संवाद साधणारे। शिवसेना महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांच्याकडूनही मनोगत समजून घ्यायचे, कारण इच्छुक कोण कोण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने ह्याचासुद्धा आम्हाला अंदाज लागू शकेल आणि प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद देखील घेणार आहे। हा जो दौरा आहे तो सुद्धा माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हा दौरा आयोजित करण्यात येणार आहे आणि जिथे जिथे जाईन तिथे पाणंद रस्ते करून घेण्यासाठी रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याशी पण तुम्ही समन्वय ठेवून त्या परत रस्ते करून घेऊन त्या उद्घाटनालाही तुम्ही जा, अशा पद्धतीने शिंदेसाहेबांनी मला सूचना दिलेली आहे। तर ह्या दौऱ्याखेरीज इतरही भागामध्ये माझे दौरे सुरू राहणार आहेत। तर या 2च्या खेरीज काल तुम्ही काही जणांनी दखल घेतलेली आहे, 2 बैठका मी घेतल्या। त्याच्यात चंदननगर झोपडपट्टीवासीय जे जिथे आग लागली 23 एप्रिलला, त्यात जवळजवळ 800 कुटुंब राहतात, त्यापैकी 100 बेघर झालेली आहेत। तुम्ही पण त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावरती प्रसिद्धी दिली। त्यांना सरकारच्या वतीने आणि NGOच्या वतीने खाण्यापिण्याची व्यवस्था आणखीन थोडीफार तात्पुरती मदत करण्यात आलेली आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। आज बुद्ध पौर्णिमा, त्यानिमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांना 5000 शहाळ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आणि त्या पद्धतीची आरासही करण्यात आली। आपण आता दर्शन घेऊयात दगडूशेठ हलवाई गणपती यांचं।
आज कोथरूडमध्ये रक्तदान शिबिर झालं. त्यात 87 लोकांनी रक्तदान केलं. लढाईच्या पार्श्वभूमीवरती सैनिकांना रक्त कमी पडू नये याकरता जगदाळे कुटुंबियांच्या वतीनं या शिबिराचं आयोजन उद्घाटन करण्यात आलं. तुम्हाला का? ओके. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज हे एक आपल्याला लागलेलं वरदानच आहे आणि या लाभलेल्या वरदानातून आता आळंदीमध्ये ज्ञानपीठ उभं राहणार अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. काल त्यांनी या पद्धतीची घोषणा केली. जाणून घेऊयात नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. भारत पाकिस्तान युद्ध हे आपल्या सर्वांना टेलिव्हिजनमुळे अतिशय जवळून पाहता आलं आणि तत्क्षणात आपल्याला ती माहिती मिळाली. पूर्वी ती BBC-च्या रेडिओवरनं, आकाशवाणीवरून आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून आपल्याला समजत असे. पण आता माहिती युग असल्यामुळे एका सेकंदात लाईव्ह आपल्याला या गोष्टी कळतात. पण याचे जसे फायदे आहेत तसे तोटेच जास्त आहेत. 26/11च्या हल्ल्यामध्ये टेलिव्हिजननं या प्रकारची माहिती देत असताना पाकिस्तानमध्ये बसलेल्या आतंकवाद्यांना, दहशतवाद्यांना आपण काय मूव्हमेंट करतो हे कळत होतं, असे जाणवलं. तोच प्रकार या लढाईत सुद्धा आपल्याला जाणवला. त्यामुळे वर्तमानपत्रांना अशा प्रकारची वार्तांकनं करण्याकरता काही आचारसंहिता असावी का, असा प्रश्न आता देशभर विचारला जातोय, चर्चेला येतोय. सरकारही त्या बाबतीत निश्चितच काही निर्णय घेईल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.